नमस्कार, क्राईम अपडेट न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आपल्यासोबत आहे उमाताई बोचरे। अकोल्यात गोवंश तस्करीचा कहर, मूर्तिजापूर बार्शी टाकळी पाठोपाठ दहीहंडा घटनांनी उघड केला खाकीचा ढिसाळपणा। अकोला जिल्ह्यात गोवंश तस्करीच्या घटना सातत्याने वाढत असून ही चळवळ चक्क खुलेआम सुरू असल्याचं चित्र समोर येत आहे। मूर्तिजापूर आणि बार्शी टाकळी येथे नुकत्याच झालेल्या कारवायांमध्ये गोवंश तस्करी उघडीस आली होती। या घटनांचे धग अजूनही शांतही झाली नाही। तोच पुन्हा 16 मे रोजी दहीहंडा परिसरात गोरक्षकांच्या संकल्पनेमुळे एक 4 चाकी वाहन पकडण्यात आले, ज्यामध्ये गोवंश वाहून नेला जात होता। वाहन चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र जागरूक नागरिकांनी दिलेल्या तात्काळ प्रतिसादामुळे ही तस्करी उधळून लावण्यात आली। वाहन पलटी झाल्याने प्राणहानी टळली आणि गोरक्षकांची 2 गायींचा जीव वाचवला। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असली तरी नेहमीप्रमाणे आरोपी पसार झाले। सर्वात गंभीर बाब म्हणजे मूर्तिजापूर बार्शी टाकळी दहीहंडा आणि विविध भागांमध्ये सातत्याने कारवाया घडूनही प्रशासनाचा ठोस पवित्रा असूनही दिसून येत नाही। जिल्ह्यात गोवंश मांस खुलेआम विक्रीस उपलब्ध असल्याची चर्चा जनतेस असून या काळ्या धंद्यांच्या विरोधात सामान्य नागरिक पुढे सरसावत आहेत। प्रशासन आणि पोलीस मात्र फक्त घटनांना घडल्यानंतरही कारवाई या चौकटीत अडकले आहेत। वरीही अधिकाऱ्यांचा दबाव आल्यानंतर खालच्या स्तरावर हलवा जाणारा पोलीस यंत्रणा हा गंभीर प्रश्न बनला आहे। जनतेतून विचारले जात आहे, गोवंश तस्करी थांबवण्यासाठी शासनाकडे इच्छाशक्ती आहे का, की पुन्हा सत्ताधाऱ्यांचा छत्रछायेखाली ही तस्करी फोफावता येईल? प्रशासनासाठी हा इशारा ठरावा। जनतेचा संयम सुटतोय, आता कृती हवी, केवळ पंचनामे नाहीत। बघत रहा क्राईम अपडेट न्यूज करता आशिष वानखडे, अकोला।